माझं सामान बोलणं झालं माहिती मला. तुम्ही त्याला रात्री म्हटलं, मी त्याला 9 वाजता फोन केला होता. लोकांना सांगायचं काय येणार नाही पाहिजे. इन्शुरन्स पण अशा पद्धतीने करायचं. असंच राहणार नाही आपल्याला काही. येतं पत्र मी माझ्या सांगत तिथं तरी काय अडचण आहे का नाही ना? आता आजारी जरी असलं तर आम्ही डॉक्टरांना सर्व पाठवून देतोय. चांदुरी गावात आज पूर परिस्थिती आहे. चांदुरी, सायखेडा, नांदूर प्रशासनाकडनं काय काय उपाययोजना सध्या करण्यात येतात? सध्या चांदोरी आणि सायखेडा या 2 गावावर पाण्याचं संकट आहे. तर मल्टिपल लेवलला आम्ही उपाययोजना करत होतो. काल आम्ही सर्व त्या पाणवेली काढून घेतल्या. आज आमचे सायखेडा आणि चांदोरीचे मिळून साधारणतः 400 कुटुंब स्थलांतरित करण्यात आले आहेत. काही लोक स्वतःच्या रिलेटिव्हकडे गेले. बाकी लोकांसाठी आम्ही जिल्हा परिषदच्या शाळा, ग्रामपंचायतच्या बिल्डिंग, विकास सेवा सोसायटीच्या बिल्डिंग किंवा असे आता आपण इथं उभं असे हॉलमध्ये आम्ही व्यवस्था केली. त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही डॉक्टरांच्या टीम्स सिलेक्ट केलेल्या आहेत आणि त्या वेळोवेळी इथं व्हिजिट देतील. त्याचसोबत ज्या इसेन्शियल मेडिसिन्स आहेत त्यांचा आम्ही स्टॉक रेडी करून ठेवलेला आहे. त्यासोबत पाणी पुरवठा खंडित झाला असल्यामुळे, पाणी पुरवठ्याच्या विहीर बुडल्या असल्यामुळे आमचे आरओ प्लांट बाजूच्या शेजारच्या गावातले आहेत. त्यातून इथं आम्ही शुद्ध पाणी पुरवठा करत आहेत. त्यासोबत ग्रामपंचायतीचे आमचे सर्व कर्मचारी, पोलीस विभाग आणि यांच्या सगळ्यांच्या समन्वयानं तो एरिया आम्ही कॉर्डन ऑफ केलेला आहे की तिथं कुणी असं फ्रिंज एलिमेंट जाऊ नयेत किंवा रील वगैरे असे प्रकार होऊ नयेत. यासाठी असे आम्ही सर्व स्तरावर प्रयत्न करत आहोत. नागरिक सेल्फी काढण्यासाठी धोकादायक पॉईंटवर जात आहे, पाण्यासाठी रस्त्यावर उभे राहत आहे. काय सांगा, काय सध्या पोलिसांकडून काय व्यवस्था करणार? पोलिसांकडून पहिला ट्रॅफिकच्या संदर्भात आपल्याला कुठे रोड डायव्हर्शन वगैरे करायचे त्या बाबतीने आपण ट्रॅफिक बंदोबस्त व्यवस्थित ठिकठिकाणी लावलेले आहे. आणि दुसरा पोलीस स्टेशनच्या वतीने जिथे जिथे आपण रिलोकेशन केलेले आहे आणि कुठे आपले पोलीस बंदोबस्तच्या कॉर्डनिंगची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थित कॉर्डनिंगची आणि पोलीस बंदोबस्त नेमणूक केलेली आहे. आणि तिसरं आपण जे म्हटले, ज्यांनी आता रील्स वगैरे काढणारे जे काही व्यक्ती असेल त्यांच्यावर खरोखर कारवाई करण्यात येतील पोलिसांकडून. आणि नागरिकांना मी विनंती करते की त्यांना कुठल्याही काही अडचणी असेल त्यांनी डायल 112 या नंबरवरती संपर्क करा. आणि ज्यांना काही माहिती लागली असेल आम्ही इमिडिएटली त्यांना पोच करतो. थँक्यू.